Hello students, today we have to learn the second type, the second method to solve the integration. First method is substitution method and second method is integration by parts. कोणता आहे इंटिग्रेशन बाय पार्ट. बघा इंटिग्रेशन बाय पार्ट केव्हा यूज करायचा. बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉडक्ट रूल केव्हा यूज करतो, जेव्हा दोन याचा जर प्रॉडक्ट असेल तेव्हा प्रॉडक्ट रूल यूज करतो. इंटिग्रेशन मध्ये दोन याचा जर प्रॉडक्ट असेल तर तिथं इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज केले जाते. ओके, नाव इंटिग्रेशन बाय पार्ट म्हणजे कसं असतं का, इंटिग्रँड म्हणजे हे जे साइन आहे या साइनला म्हटलं गेलं इंटिग्रँड. ह्या इंटिग्रँड मध्ये दोन याचा प्रॉडक्ट असेल, एकाला डिफरन्शिएट करायचे दुसऱ्याला इंटिग्रेट केले जाते, तेव्हा ही इंटिग्रेशन बाय पार्ट मेथड यूज केली जाते. जेव्हा दिलेलं इंटिग्रँड दोन अलग फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तेव्हा इंटिग्रेशन बाय पार्ट ही मेथड काय केली जाते, यूज केल्या जाते. ओके, जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन फंक्शनचा जर प्रॉडक्ट असेल तर काय यूज करतो, प्रॉडक्ट रूल. जर दोन फंक्शनचा जर प्रॉडक्ट असेल तर इथे काय यूज केले जाते, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय यूज केले जाते, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. बरोबर आहे. बघा थेरम आहे, दॅट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट थेरम. थेरम आहे, इफ u is a differentiable function of x, u is a differentiable function of x and v is an integrable function, v is an integrable function of x, then integral of u dot v dx is equal to u into integral of v dx minus integral of du by dx into integral of v dx. बघा याला वाचायचं कसं, फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड, फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड. कसं वाचा, फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड मायनस इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड, आणि हा जो डीएक्स आहे या इंटिग्रलचा आहे. ओके, तर बघा थेरम प्रूव्ह करताना लक्ष द्यायचं आहे. हिअर प्रूफ लेट इंटिग्रल ऑफ v dx is equal to w. इंटिग्रल ऑफ v dx is equal to w. बरोबर आहे, इंटिग्रल ऑफ v dx is equal to w. इंटिग्रेट म्हणजे इक्वेशन नंबर फर्स्ट इथे डेफिनेशन यूज करा. इथे डेफिनेशन यूज करायची, बाय द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, by the definition of integration. बघा राईट साइडची जर डेरिव्हेटिव्ह घेतली तर लेफ्ट साइडचं इंटिग्रल रिमूव्ह होते. दॅट इज dw by dx is equal to v. dw by dx is equal to v. dw by dx is equal to v. बघा नाव ddx of u dot w, ddx of u dot w, दोन याचा इथं प्रॉडक्ट आहे, काय यूज करा, प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन into derivative of first function. First function to derivative of second function plus second function to derivative of first function. पुन्हा डेफिनेशन लावायची इंटिग्रेशनची, by the definition of
integration. By the definition of integration, इकडला जर इकडे डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह होते आहे, u डॉट w इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ u इंटू dw by dx प्लस w इंटू du by dx याचा हा dx, याचा हा dx. ओके, आता इंटिग्रल प्रत्येकाला घ्यायचं. u डॉट w इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ u डॉट dw by dx into dx plus integral of w into du by dx into dx बरोबर आहे. बघा आता इथे w ची व्हॅल्यू आणि dw बाय आपल्याला w ला रिमूव्ह करायचं आहे. w ला जर रिमूव्ह करायचं w ची आणि dw बाय dx ची व्हॅल्यू 1 आणि 2 वरून पुटअप करायची. मग हिअर u w ची व्हॅल्यू इंटिग्रल ऑफ v dx इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ u dw बाय dx ची व्हॅल्यू v हिअर dx बरोबर आहे प्लस इंटिग्रल ऑफ w ची व्हॅल्यू इंटिग्रल ऑफ v dx हा इंटिग्रल जसा तसा ही w ची व्हॅल्यू इंटिग्रल ऑफ v dx इनटू बघा रिवाइज करतोय. कन्सिडर करायचं इंटिग्रल ऑफ v dx इज इक्वल टू w. काय लावायचं? बाय द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन राइट साइड जर डेरिव्हेटिव्ह लेफ्ट साइड इंटिग्रेट कॅन्सल होते. dw बाय dx इज इक्वल टू v याला म्हणायचं इक्वेशन नंबर सेकंड. नाव प्रॉडक्ट घ्यायचा कोणाचा u डॉट w चा ddx ऑफ u डॉट w इज इक्वल टू यूज करायचा प्रॉडक्ट रूल. फर्स्ट फंक्शन टू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन टू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. पुन्हा डेफिनेशन लावायची इंटिग्रेशनची, दॅट इज इक्वली डेरिवेटिव्ह इक्वल इंटिग्रल u डॉट w इज इक्वल इंटिग्रल ऑफ u डॉट dw बाय dx w इंटू du बाय dx त्याचा dx. इंटिग्रल हे प्रत्येकाला सेपरेट द्या. u डॉट w इंटिग्रल ऑफ u डॉट dw बाय dx इंटू dx आणि इंटिग्रल हा dx येणार प्लस इंटिग्रल ऑफ w इंटू du बाय dx इंटू dx. आता आपल्याला इथे w आणि dw बाय dx रिमूव्ह करायचे. याच्या व्हॅल्यू इक्वेशन 1 आणि 2 वरून पुटअप करा. u w ची व्हॅल्यू इंटिग्रल ऑफ v dx मायनस u dw बाय dx ची व्हॅल्यू इक्वेशन सेकंड वरून प्लस w इंटिग्रल ऑफ v dx इंटू du बाय dx कशावरून लिहिलं? फ्रॉम इक्वेशन 1 and equation 2. Equation 1 and equation 2. Here u into integral of v dx is equal to integral of u dot v dx plus integral of du by dx पहले क्या du by dx into integral of v dx आणि याचा dx. आपल्याला याची व्हॅल्यू काढते, याचं या सगळं ट्रान्सफर करा. तर इंटिग्रल ऑफ u डॉट v dx इज इक्वल टू u इंटू इंटिग्रल ऑफ v dx मायनस इंटिग्रल ऑफ du बाय dx इंटू इंटिग्रल ऑफ v dx here dx and hence
अँड हेन्स थेरम प्रूव्ह झालं. बघा पुन्हा एकदा समजून सांगतो, महत्वाचं थेरम आहे. बघा थेरम कसं आहे का, इफ u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x अँड v इज अन इंटिग्रेबल फंक्शन ऑफ x, देन integral of u dot v dx is equal to u into integral of v dx minus integral of du by dx into integral of v dx dx. बरोबर आहे. प्रूफ मध्ये लेट इंटिग्रल ऑफ v dx is equal to w, इक्वेशन नंबर फर्स्ट. Now by the definition of integration, राइट साइड जर डेरिव्हेटिव्ह घेतली तर लेफ्ट साइडचे इंटिग्रल रिमूव्ह होत आहे. पण dw by dx is equal to v, इक्वेशन नंबर सेकंड. आता u डॉट w चा प्रॉडक्ट घ्यायचा, ते डेरिव्हेटिव्ह काढा. ddx of u dot w काय होईल, प्रॉडक्ट रूल, फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. नाउ द बाय द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, तर इक्वली डेरिव्हेटिव्ह रिमूव्ह ली तर इंटिग्रल येईल u डॉट w इंटिग्रल ऑफ u इंटू dw बाय dx, तर w इंटू du बाय dx त्याचा dx. इथे इंटिग्रल सेपरेट दिला. इंटिग्रल देताना त्याला x मध्ये तर dx घ्यायचा, y मध्ये dy द्यायचा, x मध्ये u इंटू dw बाय dx इंटू dx प्लस इंटिग्रल ऑफ w इंटू du बाय dx इंटू dx. ओके. आता w आणि dw बाय dx ला रिमूव्ह करायचं आहे, तर w आणि dw बाय dx ची व्हॅल्यू 1 आणि 2 वरून याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. हियर u w ची व्हॅल्यू इंटिग्रल ऑफ v dx, इंटिग्रल ऑफ dw बाय dx ची व्हॅल्यू v, dw बाय dx ची व्हॅल्यू v dx प्लस w ची व्हॅल्यू इंटिग्रल ऑफ v dx du बाय dx आणि dx from equation 1 and equation 2. u into integral of v dx is equal to integral of u dot v dx plus याला फर्स्ट घेतलं du by dx इंटिग्रल ऑफ v dx, आणि हा जो dx आहे हा इंटिग्रलचा आहे. याची व्हॅल्यू काढतो, याचं या साईडला ट्रान्सफर करा. इंटिग्रल ऑफ u डॉट v dx is equal to u into इंटिग्रल ऑफ v dx मायनस इंटिग्रल ऑफ du by dx इंटिग्रल ऑफ v dx dx. अँड हे समजलं? एनी प्रॉब्लेम? सर्वांना समजलं? महत्व इंटिग्रेशन बाय पार्ट यूज केव्हा करायचा, जेव्हा दोन अलग अलग फंक्शनचं काय असेल, डिफरंट फंक्शनचा प्रॉडक्ट असेल, त्याच्यामध्ये एकाचं डिफरन्शिएशन होते आणि दुसऱ्याचं इंटिग्रेबल फंक्शन असतो, त्याला काय म्हटलं गेलं, तेव्हा काय यूज करा, इंटिग्रेशन बाय पार्ट. काय यूज करा, आणि याच्यासाठी रूल आहे, फर्स्ट फंक्शन कोणतं घ्यायचं, सेकंड कोणतं रूल आहे, त्याला म्हटलं गेला LIATE रूल. नंतर लिहून येतो आहे, हा पहिले लिहून घ्या. बघा हे सॉल्व करण्यासाठी एक रूल आहे, ज्याला म्हटला गेला LIATE रूल. LIATE रूल, LIATE रूल, बरोबर आहे ना? आपल्याला LIATE रूल आहे, बरोबर आहे, LIATE रूल. बघा L म्हणजे काय होते, I म्हणजे काय होते, A म्हणजे काय होते, T म्हणजे काय, E म्हणजे एक्सपोनेन्शियल. बघा यातला L स्टँड्स फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन. L स्टँड्स फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन. L stands for logarithmic function. I stands for inverse trigonometric function. I stands for inverse trigonometric function. Inverse trigonometric function. Inverse trigonometric function. Here A stands for
A stands for algebraic function. A stands for algebraic function. A stands for algebraic function. Here T stands for trigonometric function. Trigonometric function. T stands for trigonometric function, and E stands for exponential function. E stands for exponential function. E stands for exponential function. म्हणजे घेताना सिरीज कशी लावली, पहिले लॉगॅरिथम घ्यायचं, नंतर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री घ्यायचं, नंतर अल्जेब्रिक घ्यायचं, नंतर ट्रिग्नोमेट्री, नंतर एक्सपोनेन्शियल घ्यायचं. दॅट्स अ LIT रूल. आता बघा लॉगॅरिथम फंक्शन म्हणजे ज्याला लॉग असते दॅट्स अ लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉग असते त्याला लॉगॅरिथमिक फंक्शन म्हटलंय. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक मीन्स साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, क्वाट इनव्हर्स, सेक इनव्हर्स, कोसेक इनव्हर्स. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टाइपची असते. नाव अल्जेब्रिक 2x³ 5x², 7x raised to the power 4. It is called as algebraic function. Now trigonometric function sine, cos, tan, cot, sec and cosec. Sine, cos, tan, cot, sec and cosec. That's a trigonometric function. And exponential function का ज्याचा बेस e आहे, e raised to the power x, e raised to the power minus x, e raised to the power 2x, e raised to the power 5x, etc. It is called as exponential function. L stand for logarithmic function. ज्याला log असते तो logarithmic function. I stand for inverse trigonometric function. Sin inverse, cos inverse, tan inverse, cot inverse. A stands for algebraic function. म्हणजे त्यानंतर 2x³, 5x², 7x raised to the power 4. T stands for trigonometric function and E stands for exponential function. ज्याचा बेस काय आहे E त्याला म्हटलं गेला exponential function. Okay, now write down. बघा प्रॉब्लेम इंटिग्रेशन बाय पार्ट वरचं फर्स्ट प्रॉब्लेम. इव्हॅल्युएट इंटिग्रल ऑफ x e raised to the power x dx. x e raised to the power x dx. बघा दिलेला याला कन्सिडर करायचं I. लेट here I is equal to integral of x e raised to the power x dx. x e raised to the power x dx. ओके. आता बघा हा x कोणता आला, LIT रूल आला अल्जेब्रिक म्हणजे a, आणि हा झाला एक्सपोनेंट शेवटचा, याला म्हणायचं फर्स्ट आणि याला म्हणायचं सेकंड. अल्जेब्रिक पहिले येते, एक्सपोनेन्शियल नंतर येते आहे, म्हणजे हा झाला फर्स्ट आणि हा झाला सेकंड. बघा इंटिग्रेट बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेट बाय इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेट बाय इंटिग्रेशन बाय पार्ट. इंटिग्रेशन बाय पार्ट इंटिग्रेट करायचं आहे.
आय इज इक्वल कसं आहे फर्स्ट फंक्शन दॅट इज एक्स इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड फर्स्ट फंक्शन इंटिग्रल ऑफ सेकंड माइनस इंटिग्रल ऑफ ddx of first into इंटिग्रल ऑफ सेकंड याचा हा dx फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड माइनस इंटिग्रल ऑफ ddx of first into integral of second त्याचा dx here I here x e raised to the power x into e raised to the power x मायनस x ची x च्या रिस्पेक्ट मध्ये 1 e रेस टू दी पॉवर ची e रेस टू दी पॉवर x dx बरोबर आहे I इज इक्वल टू x e रेस टू दी पॉवर x माय 1 into e रेस टू दी पॉवर x आणि e रेस टू दी पॉवर x चं इंटिग्रल e रेस टू दी पॉवर x प्लस c बरोबर आहे ना जास्तीत जास्त याच्यात आपण या दोन याच्या मधून e रेस टू दी पॉवर x कॉमन काढू शकतो e रेस टू दी पॉवर x कॉमन x मायनस 1 प्लस c I ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा दॅट इज x e रेस टू दी पॉवर x dx इज इक्वल टू e रेस टू दी पॉवर x इंटू x मायनस 1 प्लस c बरोबर आहे बघा दिलेलं इंटिग्रल I कन्सिडर करा I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ x e रेस टू दी पॉवर x dx याला इंटिग्रेट करा बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट LIT रूल पहिले पाहायचा अल्जेब्रिक फर्स्ट झालं एक्सपोनेन्शियल लास्ट झालं फर्स्ट आणि लास्ट मी फर्स्ट आणि हा सेकंड इंटिग्रेशन बाय पार्ट्स नाव काय आहे फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड माइनस इंटिग्रल ऑफ ddx ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रल ऑफ सेकंड I first function into integral of second my integral of ddx of first into integral of second याचा dx I x e raised to the power x e raised to the power x minus integral of x ची x च्या रिस्पेक्ट मध्ये 1 e raised to the power x चे इंटिग्रल e raised to the power x dx I x e raised to the power x minus e raised to the power x plus c that या दोन याच्या मधून e raised to the x कॉमन तर x minus 1 plus c I ची व्हॅल्यू इंटिग्रल ऑफ x e raised to the power x dx equal to e raised to the power x into x minus 1 plus c. That's a required integral. Understand? Now write down. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे I इव्हॅल्युएट इंटिग्रल ऑफ x log x dx I is equal to इंटिग्रल ऑफ x log x here dx बघा हा अल्जेब्रिक आहे लॉगॅरिथमिक आहे लॉगॅरिथमिक पहिले येते अल्जेब्रिक नंतर येते मग यूज काय करणार पहिले येते LIT रूल नाउ बाय यूजिंग LITE rule by using LITE rule बरोबर आहे I is equal to इंटिग्रल ऑफ काय होईल log x ला पहिले घ्या आणि x ला नंतर घ्या हिअर dx हा झाला फर्स्ट आणि हा झाला सेकंड लॉगॅरिथमिक हा झाला अल्जेब्रिक बरोबर आहे हा फर्स्ट आणि हा सेकंड त्याच्या आपण काय यूज केला LITE रूल बरोबर आहे ना आता इंटिग्रेट करा नाउ इंटिग्रेट
by using integration by parts. Integrate by using integration by parts. Integrate by using integration by parts. बरोबर आहे. त्याला घ्या I is equal to first function into integral of second. First function into integral of second minus integral of ddx of first, ddx of log x into integral of second, here x dx आणि याचा dx. बरोबर आहे. फर्स्ट फंक्शन into integral of second minus integral of ddx of first into integral of second. I is equal to here log x, x integral x square by 2 minus integral of log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x, x integral x square by 2 here dx. हा x गेला, x square मधला एक x गेला, मग काय राहिलं इथे I is equal to log of x into x square by 2, log of x into x square by 2 minus 1 by 2 ला बाहेर घेतलं 1 by 2 here integral of x dx. Integral of x dx I is equal to log of x into x square by 2 minus 1 by 2 x integral x square by 2 plus c here integral of here x log x dx is equal to log x into x square by 2 minus here x square 2 2s are 4 plus c x square by 4 plus c. बरोबर आहे. बघा दिलेलं इंटिग्रल I कन्सिडर केलं. I is equal to इंटिग्रल ऑफ 1 upon x log x. इथं LIT रूल नुसार log x पर x नंतर by using LIATE रूल. पण log x पहिले घेतला, x ला नंतर घेतला. हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला. Now integrate by using integration by parts. Okay. I is equal to first function into integral of second minus integral of ddx of first into integral of second, that is dx. I log x, x into x square by 2 minus log x to 1 upon x, x into x square by 2 here dx. The x cancel. I log x into x square by 2 minus integral of 1 by 2 बाहेर घेतला राहिला x 1 by 2 integral of x dx. The log x into x square by 2 minus 1 by 2 x integral x square by 2 plus c. इथं I ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. That's a required integral. Understand? समजून आले प्रॉब्लेम? Alright. आजचा लास्ट प्रॉब्लेम आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल साइन x इंटू x dx. बरोबर आहे. दिलेलं इंटिग्रल I कन्सिडर करतोय. I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ साइन x इंटू x dx. बरोबर आहे. पाहिजे
ये साइन एक्स दैट इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्स मीन्स अल्जेब्रिक फंक्शन, ये पहिले येते टी नंतर येते, मी काय यूज करा एल आय टी रूल. I is equal to integral of here x sin x here dx. याला म्हणायचं फर्स्ट, याला म्हणायचं सेकंड. बरोबर आहे. नाव इंटिग्रेट करा. नाव इंटिग्रेट बाय using integration by parts. Integrate by using integration by parts. Integration of part में integrate करा. I is equal to first function into integral of second function minus integral of ddx of first into integral of second आणि याचा हा dx. ओके. I is equal to x साइनचं इंटिग्रल मायनस कॉस एक्स, साइनचे इंटू कॉस एक्स, साइनचे इंटू मायनस कॉस एक्स मायनस इंटिग्रल ऑफ एक्स ची एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये 1 साइनचं इंटिग्रल मायनस कॉस एक्स हियर dx. बरोबर आहे. I is equal to plus into minus minus here x cos x, x cos x minus into minus, minus into minus, that is a plus integral of cos x here dx. I is equal to minus x cos x, cos x ची इंटिग्रल that is sin x plus c. I ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. इंटिग्रल ऑफ sin x into x dx is equal to minus x cos x plus sin x plus c. बघा दिलेलं इंटिग्रल आय कन्सिडर करतोय. I is equal to इंटिग्रल sin x into x dx. बरोबर आहे. LIT रूल यूज करा. अल्जेब्रिक म्हणजे x, ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे sin x. तर मग a पहिले पाहिजे, t नंतर पाहिजे, मग यूज करायचा LIT रूल. I is equal to इंटिग्रल ऑफ x sin x dx झाला फर्स्ट, झाला सेकंड. नाउ इंटिग्रेट बाय यूजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. नाउ फर्स्ट फंक्शन into इंटिग्रल ऑफ सेकंड आणि इंटिग्रल ऑफ ddx ऑफ फर्स्ट into इंटिग्रल ऑफ सेकंड dx. हा x sin चे into मायनस cos x मायनस f ची f च्या रिस्पेक्ट मध्ये 1 sin x मायनस cos x dx मायनस इंटू मायनस प्लस मायनस x cos x प्लस इंटिग्रल ऑफ cos x dx. cos x इंटिग्रल sin x. I is equal to minus x cos x plus sin x plus c. I ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. इंटिग्रल ऑफ sin x into x dx इक्वल टू मायनस x cos x plus sin x plus c. That's the required integral. समज बेटा आजचे प्रॉब्लेम मध्ये कोणा काही प्रॉब्लेम आहे असन तर विचारत चला. समजलं? राईट.